दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यावरती सर्वप्रथम प्रतिक्रिया देणारे छगन भुजबळ हे जरी आता सध्या अजित पवार गटात असले तरी त्यांनी माझ्यासारखा आनंद कोणाला होणार नाही. कारण मी शिवसेना सोडली त्यानंतरही माझं मन अजूनही शिवसेनेबद्दल तेवढीच व्याकुळता मला असते. त्याच दृष्टीने मी शिवसेनेचा विचार करतो असं छगन भुजबळ हे बोलले होते. त्यानंतर काल अजित पवार यांचा नाशिक दौरा होता, परंतु विमानाच्या हेलिकॉप्टरच्या तांत्रिक अडचणींमुळे तो होऊ शकला नाही असं समीर भुजबळ यांनी सांगितलं. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुत्र आहेत. त्यांनी विधानसभेला बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. सुहास कांदे जे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांचा विजय झालेला. त्यानंतर समीर भुजबळ यांचा म्हणजे हे यांच्या मार्गदर्शनाखाली काल अजित पवार नाशिकमध्ये येणार होते, परंतु अजित पवार यांनी जाण्याचं टाळलं की खरंच तांत्रिक अडचण झाली, तो मुद्दा वेगळा आहे. मग त्यावरती बोलताना म्हणजे जे आहेत भुजबळ छगन भुजबळ यांचे पुत्र त्यांनी सांगितलं की मी तर राजीनामा केव्हाच दिलेला होता, ज्यावेळेस मी अपक्ष फॉर्म भरला त्याच वेळेस मी राजीनामा दिला होता, परंतु तो अजून ॲक्सेप्ट झाला नाही, त्याला मी काय करणार. ह्या सर्व गोष्टी आत्ताच का घडतायत हेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा. नाशिककरांना तर माझी पूर्ण विनंती आहे की तुम्ही नक्की तुमचा आवाज कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा. छगन भुजबळ आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये एकाकी पडलेले आहे हे आपल्यालाही माहिती आहे. मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. लोकसभेची निवडणूक लढवताना वरनं लवकर आदेश आला नाही, मी तयारी करत होतो, परंतु माझं तिथं ह्युमिलेशन झालं आणि त्यानंतर जहाँ पे नहीं चैना वहाँ पे नहीं रहना असं बोलून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सांगितलं की मी तर माझ्या मंत्रिपदाचा राजीनामाही आधीच दिला होता. ज्यावेळेस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या भूमिकेविषयी छगन भुजबळ यांनी विरोधी भूमिका घेतली होती त्यावरनं. हे सर्व घडत असताना छगन भुजबळ यांचं ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आपल्याला कुठे म्हणजे छगन भुजबळ एक वेगळा विचार करू शकता का, याही चर्चा आता सर्रासपणे सुरू झालेल्या आहेत. समीर भुजबळ छगन भुजबळ हे आपल्यासोबत काही आमदार घेऊन उद्या ठाकरे आणि राज ठाकरे गट यांची जर युती झाली, कारण ती युती महाविकास आघाडीमध्ये राहील भरोसा नाही. राजकारण आता महाराष्ट्राचं राजकारण अजून ढवळून निघू शकतं. ज्यावेळेस हे दोन्ही ठाकरे जर ही युती झाली तर निश्चितच महाविकास आघाडी महायुतीतनं काही गट इकडे काही गट तिकडे, आणि त्यावेळेस छगन भुजबळ आपला पत्ता राखून ठेवलेला पत्ता त्यावेळेस काढून आपला पक्षप्रवेश घडून आणू शकतात. अजित पवार गटात जे ह्युमिलेशन झालंय त्यातनं ते बाहेर पडू शकतात का, ह्याही चर्चा आता खूप जोर धरू लागलेल्या आहे. ह्या चर्चांमध्ये सत्यता किती आहे हे वेगळा गोष्ट, परंतु कुठेही ज्यावेळेस आवाज आधी कार्यकर्त्यांचा येतो आणि नंतर त्या पद्धतीने नेते हे निर्णय घेत असतात. कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये ही चर्चा आहे. काय आहे जे अजून या गोष्टींना बळकट करतं, जर तुमच्याही मनात असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.